रणनीती टाइम्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. सोलापूर येथील जिल्हा परिषद पूनमगेट येथे महाराष्ट्र आरोग्य कर्मचारी संघटना CITU संलग्न यांच्या वतीने राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या किमान वेतनवाढ, इन्क्रिमेंट, ट्रॅव्हलिंग अलाउन्ससह विविध मागण्यांना घेऊन बैठकीत चर्चा करण्यात आली आणि चर्चा फोल ठरली. कारण या चर्चेवर TPA व महात्मा ज्योतिबा फुले योजना व आयुष्यमान योजनेचे CEO यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या कोणत्याही मागण्यावर विचार व दखल घेण्यात आले नाही. बैठकीत CEO TPA अधिकारी यांनी आरोग्य कर्मचाऱ्याकडे विविध मागण्यावर विचार करू आणि वेळ द्या, वेळ व दिवस उलटून सुद्धा आरोग्य कर्मचारी यांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे आम्हाला नाईलाजाने राज्यव्यापी बेमुदत धरणे आंदोलन पुकारावे लागले आहे, असे आरोग्य कर्मचारीचे राज्य कार्यकारिणी विकास माळवतकर यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. प्रतिक्रिया देताना आरोग्य कर्मचारी म्हणाले की कर्मचारी संघटना सिटू संलग्न आज धरणे उपोषण जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रभर चालू आहे की आमच्या मागण्या ज्या आहेत ते किमान वेतनप्रमाणे मागणी आहे. आमचे वर्षाला 10% इन्क्रिमेंट पाहिजे आणि आम्ही वेळोवेळी शासनाला ही मागणी केली, निवेदनही दिले की कोणीही दखल घेतली नाही. आम्ही 2012 पासून सर्वजण आरोग्य मित्र कार्यरत असून की कुठल्याही प्रकारची वेतनवाढ अद्याप नाही. जर झाली तर तुटपुंजी आहे. एवढ्या ह्याच्यामध्ये 11 ते 12 हजारामध्ये आमचं घर चालत नाही आहे. आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर प्रत्येक जिल्हा कार्यालय किंवा ज्या ठिकाणी नियोजित आहे त्या ठिकाणी आम्ही संप करत आहे. आमची एकच मागणी आहे की किमान वेतन झाले पाहिजे. शासनाने आमच्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि कोरोनासारख्या महामारीमध्ये सुद्धा आम्ही आमच्या जीवाची पर्वा, कुटुंबाची पर्वा न करता आम्ही सेवा दिली आहे. कोविडच्या काळामध्ये आम्हाला कुठल्याही प्रकारचा मोबदला किंवा भत्ता दिलेला नाही आहे. आमची एक मागणी आहे जे काय असेल आणि शासनाने विचार करून आमचं शासनामध्ये समायोजन पण करावं. ही खूप महत्त्वाची मागणी आहे. शासनाने लक्ष द्यावं आणि जो काय आमचा संप जो आहे त्याच्यावरती काहीतरी तोडगा काढावा ही शासनालाही विनंती आहे. विकास माळवतकर, आरोग्य मित्र, सोलापूर जिल्हा. आम्ही 2012 पासून महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये काम करत आहोत. 12 वर्षापासून आम्ही तुटपुंज वेतनावर काम करत आहोत. तर शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावे आणि आमच्या मागण्या मान्य कराव्यात. आम्ही बरेचसे कर्मचारी आहेत ते खूप लांबून येतात आणि काम करतात. त्यांना जाण्याचा खर्च पण परवडत नाही आहे. त्याचप्रमाणे कोविडसारख्या महामारीमध्ये आम्ही सुद्धा काम केलेलं, आम्हाला काही भत्ता वगैरे काहीच मिळालेलं नाही आहे. आयुष्यमान भारत योजनेचं आम्ही कार्ड काढून दिलं आहे, गोल्डन कार्ड. त्याचासुद्धा आम्हाला काही विनावेतन आम्ही काम केलेलं आहे. तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून शासनाने आमचं समायोजन करावे शासकीय विभागामध्ये, एवढी आमची मागणी आहे. शासनाकडे प्रमुख मागण्या काय तुमच्या? आमचा किमान वेतनप्रमाणे आम्हाला 26,000 पगारभार पाहिजे. वर्षाला 10% इन्क्रिमेंट पाहिजे. किमान वेतन आम्हाला 26,000 द्यावे. यानुसार स्पेशल अलाउन्स व भत्ता देण्यात दरवर्षी 10% पगारवाढ व्हावी. मित्रांना पेट्रोल अलाउन्स मिळावा. सर्व आरोग्य मित्रांना किरकोळ रजा, CL रजा, विशेष रजा मिळाव्यात. पुन्हा ESIC जे कार्ड दिलेले आहेत त्याच्यामध्ये बऱ्याचशा त्रुटी आहेत. त्या त्रुटींची पूर्तता करून ESIC कार्ड सर्वांना द्यावे. आयुष्यमान भारत योजनेचं आम्ही 2018 पासून विनावेतन काम करत आहोत. तर त्याचा आम्हाला मोबदला मिळावा. आरोग्य मित्रांचे जिल्हा बदल्यांचे धोरण रद्द करावे. आरोग्य मित्र रमेश बेसाने व गणेश शिंदे यांना पुन्हा कामावर रुजू करून घ्यावे आणि TPA बदलल्यानंतर आरोग्य मित्र काम करतात 5 वर्षापेक्षा जे काम केले त्यांना अनुभव प्रमाणपत्र मिळावे, इतके आमच्या मागण्या आहेत. नमस्ते, मी रीमा लोंढे, सोलापूर जिल्हा. आरोग्य मित्र म्हणून काम करते. 2021 साली मी लागलेले. कोविडच्या पिरियडमध्ये माझं जॉईनिंग झालेलं आहे. त्या पिरियडमध्ये आम्ही जिथं ड्युटी करायची आहे तिथं ड्युटी केलेली आहे. जिथं आमच्या कुठल्या पण हॉस्पिटलला जा म्हणलं की त्या हॉस्पिटलला आम्ही जात होतो. त्याप्रमाणे आम्हाला पगार काही दिला गेला नाही. पगारवाढ आम्ही बरेच 6-7 महिने झाले इकडं तिकडं ह्याला निवेदन द्या त्याला निवेदन करत आहोत. तरी पण आमची कंपनी ऐकत नाही. आता पगारवाढीसाठी आम्हाला 2,000 रुपये देतात. हा पगार दिला, नियमानुसार दिला, शासनाकडनं पगार तुम्हाला एवढेच कंपनी देते असं म्हणून आम्हाला ते लोकच वेड्यात काढत आहेत. त्यामुळे आमचं घर चालत नाही. सध्या 11,465मध्ये आमचं काय भागणार? मुलं बाळं आहेत, शिक्षणाचा खर्च आहे. आमचे आरोग्य मित्र बरेच लांबून येतात, त्यांना पेट्रोल अलाउन्स पुरत नाहीत. तुम्हाला तर माहिती आहे पेट्रोलचा खर्च जास्त झालेला आहे.
आमच्या मागण्या अशा आहेत की आरोग्य मित्रांना कमीत कमी 26,000 पगार झाला पाहिजे, वेतनात दरवर्षी 10% तरी वाढ झाली पाहिजे, पेट्रोल अलाउन्स देण्यात यावा, जे काही किरकोळ जे आमच्या काय आयुष्यमान कार्ड काढा यासाठी जे काय त्यांनी आम्हाला म्हणले होते की मोबदला दिला, तोही आम्हाला दिला नाही, देणार म्हणून सांगितलं होतं तरी पण दिलेलं नाही. अशा काही बऱ्याच गोष्टी आहेत त्या कंपनीने आमच्या मान्य केल्या नाहीत. त्यासाठी आम्ही आज बेमुदत आंदोलन केलेलं आहे. धन्यवाद. आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी रणनीती टाइम्सला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा. लाईक आणि शेअर करा.